माहेरी सुनेने केलेली मदत सासरी आवडत नाही. 2 पिशव्या भरून गळ्यात पर्स अडकून आजीला बाय बाय करून मिनलने हातातल्या 2 पिशव्या स्कूटीच्या डिकीत ठेवल्या. गळ्यातील पर्स समोर हँडलला अडकवली. स्कूटीला किक मारत म्हणाली, आई मी येताना शाळेतून आरूला घेऊन परस्पर आईकडे जाईल हा. आजकाल मिनलला कारण तिला माहेरी जाणं गरजेचंच होतं ना. आईवडिलांची ते एकुलती एक होती. कारण थंडीमुळे आईचा सांधिवाताचा आजार चांगलाच बळवला होता. त्यामुळे सध्या तरी ती आजारी असायची आणि बाबांना स्मृतिभ्रंशाचा आजार असल्यामुळे बाबांच्या कोणतीच गोष्ट लक्षात राहत नसे. मिनलला पण तसा पूर्ण वेळ देणं त्यांना शक्य नव्हतं आणि विश्वासू मदतनीस ती शोधत होती पण ती तिला मिळत नव्हती. सावकाश जाग म्हणत आजीने हातातल्या वातीला जोरदार पेय दिला आणि घरात नजर टाकली. इतक्यात माणसाची सासू म्हणजेच आजीची सून गीता पदराला हात पुसत आजीजवळ येऊन बसली. काय ग, आवरलं का काम गीता? आजीने विचारलं. हो चाललंय काम, काय संपणार माझं. तुम्हाला चहा हवा का ते विचारायला आले होते. प्रश्नार्थक मुद्रेने गीताने आजीला विचारलं. काय ग, काय झालं, तुझा चेहरा एवढा का पडलाय? आजीने गीताला विचारलं. काही नाही हो, बघितलं ना 2 पिशव्या भरभरून कुठे घेऊन गेली मिनल कळतंय ना. कुठे म्हणजे? अर्थातच माहेरी ना, आजी म्हणाल्या. पण आई ही काय पद्धत झाली माहेरी भरभरून द्यायची? पण मी म्हणते आईवडिलांनी घेताना कसं काही वाटत नाही. गीता समोरून घेऊन जाते ना, तुझ्या चोरून तर घेऊन जात नाही ना. हा मिनलचा गुण घेण्यासारखा आहे बघ. आणि देऊ दे ना, काय बिघडलं, ती कमवते आहे. आईवडिलांची एकुलती एक पोर आहे, ती नाही तर कोण करणार. आजीने सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केला. पण आई काही वाई वगैरे नाही. तिच्या आईवडिलांची काही अडचण असेल म्हणून घेऊन गेली असेल. आपल्याला काय करायचंय? मला एक कळते गीता, डोळ्याने दिसते ते पाहायचे पण तोंडाने नाही बोलायचे, तरच समाधान लाभते आणि किंमत पण राहते. पण आई हे सगळं मिहीरला कसं चालतं? करावी मदत, पण इतकी मला नाही पटत. तुम्हाला पटते ना, मग करा कौतुक तिचं. शेवटी माझं मिळ आळणी ते आळणीच असं म्हणत तंतनत चहा गीता करायला स्वयंपाकघरात गेली. आज याचा सोक्षमोक्ष लावायचाच मिहीर आल्यावर. नेहमी काय सतत माहेरी जाणं, सतत भरभरून घेऊन जाणं. आम्ही पण कोट्याधीश थोडीच आहोत. मनाशी पुटपुटत गीताने चहा आणून आजीच्या समोर ठेवला. आज प्रकरण चांगलंच तापले म्हणत चुपचाप आजीने चहा घेतला. कब्बशी बाजूला सारून जपमाळ घेऊन बसल्या. गीताने पण उरलेली कामं आटोपली. दुपारची जेवणे उरकली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मिहीर, मिनल आणि छोटू घरात परतली. संध्याकाळची ड्युटी मिनलची. ती फ्रेश होऊन आली, सर्वांना चहा केला. रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. आजी पतवंडांबरोबर गप्पा मारत बसल्या. मग पेपरमध्ये डोळे पुसून बसलेल्या मिहीरला गीता म्हणाली, मिहीर आजकाल जास्तच होते आहे हं. काय झाले आई? अरे किती तो मिनलचा माहेरचा ओढा, पिशव्या भरभरून घेऊन जाते. हे बघ, मी विचारत नाही काय नेते का नेते, मी आपलं तुझ्या कानावर घातलं बस. शेवटी आपण पण कोट्याधीश नाहीत ना. मिहीरने शांतपणे ऐकून घेतले. तो उत्तर देणार होता पण आजीने त्याला डोळ्याने खून करून गप्प वाहायला सांगितले. पण सासूबाईंचे बोल मिनलच्या कानावर पडले. तिला कळले काहीतरी यांच्या मनात चाललेलं आहे. तिने भाजी फोडणीला टाकली आणि कुकर लावले. कणिक मिळवून ठेवले आणि बाहेर आली. मिहीरच्या बाजूला बसत म्हणाली, मिहीर जरा कुकरच्या शिट्ट्या मोजा आणि भाजी करपणार नाही याकडे लक्ष ठेवशील. अगं हे काय मी आहे ना, त्याला कशाला सांगतेस बायकी कामं? गीता बोलून गेली. तेच तर बायकी कामं नाही सांगत, माझी थोडी मदत करायला सांगते. प्रसंगानुरूप थोडी मदत केली तर काही हरकत नाही. काही अडचण आहे म्हणूनच सांगितले. हक्क आहे ना. त्याच्यावर मिनल शांतपणे म्हणाली, आई मला वाटलेच तुम्ही हे बोलणार म्हणूनच मी तुम्हाला समजेल या शब्दात बोलले. आई अशीच माझ्या माहेरी अडचण आहे. मी हक्काची म्हणून तिकडची सगळी कामे मला करावी लागतात. कारण इथे निदान मी तुम्हाला मिहीरला माहेरी मदत करते हे तुम्हाला पटत नाही. तरी आई मी ती मदत करणार. आई माझे आईवडील थकले आहेत. बाबांना स्मृतिभ्रंश त्यामुळे विसरभोळेपणा त्यांच्या खूप वाढला आहे. कोणाला किती पैसे दिले हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. परवा तर ATMमधून पैसे काढताना पैसे घेतले पण कार्ड तिथेच विसरले. मागचा भला माणूस होता म्हणून कार्ड काढून हातात दिले. अशा कित्येक गोष्टी आई त्यांच्या लक्षातच राहत नाही. आई पण सांधिवातामुळे हैराण असते. त्यामुळे मला सगळे करणे गरजेचेच आहे. मान्य आहे आपण कोट्याधीशी नाही आहोत, पण मी पण कमवते. त्यातले थोडे मी त्यांना देऊ इच्छिते. पण खरे सांगा आई, माझे आईवडील खूप स्वाभिमानी आहेत. ते माझ्या देऊ केलेल्या मदतीला नाकारतात. लग्न झाले मुलीचं म्हणजे मिळकत, पण ते परक्याचे धन समजतात. आई आज जे काही भरभरून नेते ना तिकडे, ते त्यांच्याच पैशाने घेतलेले सामान असते. फक्त त्यांच्या
डिमेन्शिया या आजारामुळे डॉक्टरांनी त्यांना एकटे बाहेर जाण्याची मनाई केली आहे. आईला सांधिवातामुळे सगळं करणं जमत नाही, म्हणून इकडे सगळं आणते आणि घेऊन जाते. जवळच पडलेल्या पर्समधून तिने तिच्या बाबांचे पासबुक, चेकबुक आणि ATM कार्ड सासूबाईसमोर ठेवले. आई पिशव्या घेऊन जाताना तुम्ही पाहता, मग मला सगळं सरळ का नाही विचारत? आडून आडून का विचारता? कधी एखादा फोन करून जरी माझ्या आईला विचारलं असतं तर बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला असता. चला, कुकरने आवाज दिला मला, पोळ्या घेते करायला म्हणत मिनल स्वयंपाकघरात गेली. मिहीर पण उठून गेला. गीता आजीजवळ जाऊन बसली. आजी म्हणाल्या, गीता, मी म्हणाले ना, काहीतरी आईवडिलांची अडचण असेल म्हणून घेऊन गेली असेल. थोडं धीरानं घ्यावं, वेळ कोणाला सांगून येत नाही. केस का उगाच पांढरे झाले नाहीत माझे. गीताला मनातून पटले होते, पण बोलून तर गेली होती आधीच ती. बोलताना नेहमी विचार करावा. काय पटतंय ना? अगं, तू मनाने खूप चांगली आहेस, पण कधीतरी असं काहीतरी बोलून जातेस आणि तुझ्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर पाणी पडतं. आलं का लक्षात? आजीने गीताला समजून सांगितलं. हो आई, यापुढे काळजी घेईल म्हणत आजीजवळ खेळत असलेल्या आपल्या नातवाची गोड पापी घेत सगळे विसरून स्वयंपाकघरात मिनलला मदत करायला गेल्या. गीता बोलली आणि विसरून पण गेली, पण मिनलचं मनाला ते लागलं त्याचं काय. ही कथा लिहिली आहे सौ उज्ज्वला रवींद्र रहाणे. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.